सार्वजनिक गणेशोत्सव झाला आता महाराष्ट्र राज्य उत्सव। महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे। कसबा गणपती समोर गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव बघायला मिळतोय। याबद्दल आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण ही एक आनंद देणारी बातमी आहे गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांना। याबद्दल आणखी जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रोहन कदमकडून। रोहन, आता गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य उत्सव झालेला आहे, त्याने नेमका काय फरक पडणार आहे? खरं तर महाराष्ट्राची हे उत्सवाची परंपरा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि विशेषतः 100 वर्षांहून अधिकची परंपरा या सगळ्या उत्सवाला आहे। लोकमान्य टिळकांनी या सगळ्याची सुरुवात जी आहे ती पुण्यातून केलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे याचा समावेश जो आहे तो महाराष्ट्र राज्य उत्सव असा करावा अशा प्रकारची मागणी मागील कित्येक वर्षांपासून जी आहे ती होत होती। परंतु आता या अधिवेशनामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उत्सव जो आहे तो पुण्यामध्ये साजरा केल्याचं पाहायला मिळतोय। निश्चितचपणाने जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो यासाठी गणेशोत्सवासाठी मिळणार आहे। गणेशोत्सव काळामध्ये सरकारी माध्यमातून जे आहे ते वेगवेगळे उपक्रम राबवणे, गणेश मंडळांना अर्थसहाय्य करणे किंवा जे जुने मंडळ आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून जे आहे त्या गणपती बाप्पासाठी मोठी गर्दी अनेक ठिकाणी केली जात असते, तर त्या ठिकाणी नागरिकांची व्यवस्थित सोयी सुविधा ज्या आहेत त्या त्यांना मिळाव्यात अशा प्रकारचा सगळा क्रम जो आहे तो ठरलेला पाहायला मिळतो। अशा प्रकारचं नियोजन करण्याचं ठरलं असल्याची माहिती जी आहे ती मिळते। अगदी खेड्यापाड्यातल्या गावागावामध्ये देखील गणेशोत्सव साजरा केला जातो। एक गाव एक गणपती ही अभियान मागील कित्येक वर्षांपासून अनेक गावांमध्ये केलं जातं आणि अशा व्यक्तींना, अशा मंडळांना, अशा गावांना देखील याबाबतचं अर्थसहाय्य जे आहे ते केलं जावं अशा प्रकारची मागणी देखील होत होती। तर या 500 कोटीच्या निधीमधली काही तरतूद जी आहे ती एक गाव एक गणपतीच्या उपक्रमासाठी देखील ठेवली असल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे जी काही आपली इतक्या वर्षांची परंपरा आहे, साधारणतः 100 वर्षांहून अधिक वर्ष आपल्या या गणेश उत्सवाला झालेले आहेत, तर ही सगळी परंपरा अशीच पुढच्या काळामध्ये आणखीन बहरत जावी, आणखीन या परंपरेमध्ये जे आहे ते साज लागावे यासाठी प्रयत्न आता राज्य सरकारकडून केले जात आहेत। त्यामुळे आज सकाळपासूनच हा निर्णय, दुपारपासूनच हा निर्णय आल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे, जल्लोष जो आहे तो पाहायला मिळत होता। पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपती समोर या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जल्लोष साजरा केला, फटाके फोडून आनंद साजरा केला, एकमेकांना पेढे भरून जो आहे तो आनंद साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळाला। सौरभ, ठीक आहे रोहन, आणखी एक बातमी आहे, मला त्याच्याबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, तू सोबत राहा।